तुम्ही कधी शेकडो छोटी छोटी कासवं समुद्राकडे जाताना पाहिलेत? तर चला तुमच्यासोबत शेअर करतो कोळथरे बीचवर आम्ही अनुभवलेला एक मॅजिकल मोमेंट जो खूप कमी लोकांनी अनुभवला आहे. आमचा प्रवास सुरू झाला पुण्यापासून. रस्त्यातला निसर्ग, ताम्हिणी घाटातली हिरवाई आणि कोकणात उतरल्यावर समुद्राचा सुगंध हे सगळं एक्सपिरियन्स करत आम्ही दापोली मार्गे पोहोचलो कोळथरेमध्ये. ही अशा प्रकारची वाडी आमच्या होमस्टेच्या बॅक साईडलाच आहे आणि त्या वाडीतून जरा पुढे आलं तर लगेच लागतो आपल्याला कोळथरेचा समुद्र किनारा. वाव, कोळथरे बीच पाहताच प्रेमात पडाल. स्वच्छ वाळू, शांत वातावरण आणि ऑलमोस्ट झिरो क्राऊड. हा बीच अजूनही खूप अनएक्सप्लोर्ड आहे, म्हणूनच इथे तुम्हाला प्युअर नेचर एक्सपिरियन्स मिळतो. आणि याच बीचवर होत आहे आपल्या व्हिडिओचा मोस्ट स्पेशल मोमेंट. याला कासवांचं घरटं म्हटलं जातं. इथे किनाऱ्यावरील सगळी कासवाची अंडी एकत्रित करून जतन केली जातात आणि रोजच्या रोज जी कासवाची पिल्लं अंड्यातून बाहेर निघतात त्यांना समुद्राकडे रिलीज करायचं काम होतं. आम्ही आता इथं वाट बघतोय की जे अंड्यातून बाहेर आलेली जी कासवं आहेत ते त्यांच्या घरट्यातून निघून आपल्या पुढच्या प्रवासाला समुद्राकडे कधी धाव घेतील त्याचीच. जेव्हा ही छोटी छोटी कासवाची पिल्लं अंड्यातून बाहेर निघतात तेव्हा हे व्हॉलंटियर्स त्यांना सुरक्षितपणे समुद्राकडे सोडतात आणि हा मोमेंट खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. ही छोटी कासवं आपल्या इन्स्टिंक्टने थेट समुद्राकडे धावत जातात. ना कोणतं ट्रेनिंग, ना कोणती गायडन्स, फक्त इन्स्टिंक्ट आणि सर्व्हायव्हलची ताकद. हा एक्सपिरियन्स पाहताना खरंच मन भरून येतं. लहान लहान पावलांनी सुरू झालेला त्यांचा हा प्रवास, समुद्राकडे जाण्याची त्यांची पहिली धडपड. ना कोणाची साथ, ना कोणाचा आधार, तरीही निसर्गाने दिलेल्या दिशेने ते पुढे जात राहतात. प्रत्येक छोटं कासव म्हणजे एक छोटं स्वप्न लाटांपर्यंत पोहोचण्यासाठी झगडतंय. हा क्षण आपल्याला शिकवतो, लहान असलो तरी ध्येय मोठं असलं की मार्ग सापडतोच. आज टोटल 26 अंड्यातून पिल्लं बाहेर आली आणि समुद्राच्या दिशेने गेली आपल्या पुढच्या प्रवासासाठी. एवढी छोटी छोटी, एवढी सुंदर सुंदर आणि क्यूट अशी कासवाची पिल्लं होती ना. खूप खूप छान वाटलं. त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सकाळी पाण्यात खेळला डॅडी सोबत आणि आता वाळूत पूर्ण मज्जा करून घेतली. समुद्र किनाऱ्यावर कुटुंबासोबत घालवलेला वेळ नेहमीच खास असतो. लाटांचा आवाज, वाळूतले पायाचे ठसे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, याच आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. संध्याकाळी समुद्रावर क्वालिटी टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही होमस्टेमधल्या काकूंच्या हातचं कोकणी पद्धतीने बनवलेले फिश थाळी खाल्ली आणि छान झोपी गेलो. सकाळचे 6:30 वाजलेत. आमची मंडळी झोपली आहे रूमवर आणि मी आता चाललो आहे कोळथरे बीचवर. सकाळी जे रात्रभरामध्ये अंड्यातून कासव बाहेर येतात ते सकाळी रिलीज करतात आणि इथे साधारण सकाळी 6:30च्या दरम्यान ते रिलीज करायचा इव्हेंट वगैरे असतो. तर आता मी चाललो इथे आता कोळथरे बीचवर. आता मी इथल्या
त्या नेस्टजवळ जाऊन आलो. तिथे एक दादा होते, ते बोलले अजून 10-15 मिनटं लागतील सगळं पूर्ण त्यांचं सगळ्या गोष्टी मॅनेज करून कासव वगैरे जे काय रिलीज करायला. आणि आजच्या सकाळी ऑलमोस्ट 15 ते 20 कासवांचा त्यांनी अंदाज सांगितला, तर तेवढी कासवं असू शकतात आज. तर आता बघूया, 15-20 मिनटं थांबूया आणि त्यानंतर बघूया किती कासव एक्झॅक्टली निघतात आहे. तुम्ही पण कुठल्या टर्टल फेस्टिवलला जात असाल, मग ते वेळास असो, अंजरले असो, कोळथरी असो किंवा गुहागर असो, फक्त या 3 गोष्टींची काळजी घ्या, जेणेकरून आपण या कासवांची पण काळजी घेऊ शकतो आणि निसर्गाचं सुद्धा जतन करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे कासवांना प्लीज टच करू नका. इथे व्हॉलंटियर्स असतात प्रत्येक कासवाला रिलीज करण्यासाठी, ते सांगतील त्या इन्स्ट्रक्शनकडे फक्त लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर फोटोज व्हिडिओ काढत असाल तर फक्त फ्लॅशचा यूज करू नका, कारण ते कासवांना त्रास होतो त्या फ्लॅशने. बेसिकली त्यांच्या डोळ्यांना वगैरे अशी सवय नसते आणि जस्ट अंड्यातून बाहेर आलेली कासवं असतात, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो जर अचानक असा काही फ्लॅशलाईट त्यांच्या डोळ्यावर पडला तर. आणि तिसरं म्हणजे जोपर्यंत कासव समुद्रामध्ये थोडं आतपर्यंत जात नाही तोपर्यंत प्लीज त्या भागातल्या समुद्रावर किंवा त्या भागातल्या पाण्यामध्ये जायचं अवॉइड करा. तसं आपल्याला इथले व्हॉलंटियर सांगतातच, पण तेवढं फक्त अवॉइड करा, जेणेकरून लाटेने जे कासवं रिटर्न आल्यावर आपल्या पायाखाली वगैरे येऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी फक्त. मोठ्या मोठ्या सहलींपेक्षा असे छोटे छोटे क्षणच खरे आनंद देऊन जातात. समुद्राच्या साक्षीने कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजे एक सुंदर आठवण बनून मनात साठून राहतो. कोळथरेला पोहोचण्यासाठी रोड ट्रिप हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण इथे पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. जर तुम्हाला टर्टल फेस्टिवल अटेंड करायचा असेल तर तो साधारण फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान असतो. झालो, बीचवरून जाऊन आलो आणि इथे काकूंनी नाश्त्यामध्ये मस्त आंबोळी आणि चटणी दिलेली. आमचा कोळथर बीचवरचा अनुभव खूप छान होता आणि त्यात प्लस पॉईंट म्हणजे आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो सद्गुरू कृपा, तिथे एकदम कोकणी वाडीमध्ये राहण्याचा अनुभव जर घ्यायचा असेल आणि ऑथेंटिक कोकणी फूड खायचं असेल तर नक्की सद्गुरू कृपा या होमस्टेला व्हिजिट करा आणि इथे आपला स्टे बुक करा. मी प्राजक्ता प्रशांत जाधव, सद्गुरू कृपा होमस्टे हे आपलंच आहे आणि इथे आपल्याकडे उत्तम प्रकारचं कोकणी फूड मिळतं. चुलीवरचं जेवणसुद्धा मिळेल इथे आणि इथे राहिल्यानंतर एक वेगळाच फील येतो की आपण कोकणामध्ये आहोत आणि कोकणी फूड खातोय आणि कोकणात आपण असल्याचा जो आनंद असतो तो इथे आल्यावरच तुम्हाला उपभोगता येईल. हो नक्कीच. आणि काल रात्रीचं पण काकूंनी जेवण बनवलं होतं, खूप छान होतं. सकाळचा नाश्ताही आंबोळीचा खूप एवढा भारी होता ना, आमच्या सगळ्यांनाही आवडला. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा होमस्टेला इथे आणि आपला कोळथरे बीचचा एक्सपिरियन्स चांगला बनवा. आजचा हा सुंदर दिवस समुद्राच्या साक्षीने आणि कुटुंबाच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण आमच्यासाठी कायम खास राहणार आहे. अशाच आठवणी आयुष्यभर साथ देतात आणि पुन्हा पुन्हा जगाव्याशा वाटतात. जर तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.